हो, खरं सांगते, गव्हाचं पीठ वापरूनच हे बिस्किट बनवले आहेत. मैद्याचा किंवा रव्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासून हे बिस्किटं बनवले आहेत. खूप भारी झालेले आहेत आणि फक्त 3च साहित्य वापरून हे बिस्किट बनवले आहेत. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर अर्धी वाटी तूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला तेल आणि गूळ हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने तेल घेतलं होतं ना, त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ पहिल्यांदा चाळूनच वापरायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 2 विलायचीसुद्धा टाकायच्या आहेत. विलायची टाकल्यामुळे बिस्किटाला खूप छान चव येते, फ्लेवर येते. नक्की विलायचीसुद्धा टाका तुम्ही त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडरसुद्धा टाकायचं आहे. पुन्हा एकदा हे सगळं मिक्सरला फिरून घेणार आहोत. तर हे बिस्किटं बनवताना जास्त पसारा होत नाही, जास्त भांडेसुद्धा पडत नाही. खूप कमी साहित्यामध्ये बनवून हे बिस्किटं आपले तयार होतात. आता हे पीठ आपलं सगळं एकजीव झालेलं आहे. एका प्लेटमध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत. जर तुमचं हे बॅटर ना खूप जास्त पातळ झालं किंवा खूप जास्त घट्ट झालं तर थोडंसं दूध टाका आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्या. किंवा जास्त पातळ झालं असेल तर थोडं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पुन्हा ॲड करा आणि व्यवस्थित पुन्हा चांगलं मिक्स करून घ्या. लगेच आपण याचे बिस्किटं बनवायला घेऊयात. हे पीठ ना जास्त वेळ ठेवू नका, लगेच बनवून घ्यायचं, नाही ते पीठ खूप जास्त पातळ होऊ शकतं. याच्यामध्ये आपण गूळ वापरला म्हणून हे पीठ पातळ होतं, म्हणून लगेच आपल्याला बनवून घ्यायचं आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किटाला आकार देऊ शकता. तर मी इथं गोलच बिस्किटं बनवलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता. आता एका प्लेटवर हे बटर पेपर ठेवलेलं आहे. बटर पेपरला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे बटर पेपर नसेल ना, त्यांनी प्लेटलासुद्धा तेल लावलं तरी पण चालेल. तर इथं मी सगळ्या प्लेटीवर हे बिस्किट ठेवून दिलेले आहेत. थोडं अंतर ठेवायचं आहे, गॅप ठेवायचा आहे थोडा. जेव्हा हे बिस्किटं ना म्हणजे बेक होतील ना, तेव्हा ते छान फुगतील. त्यांना एक छान आकार येतो आणि छोट्या साईजमध्येच करायचे, जास्त मोठ्या साईजमध्ये नको. छान दिसावं म्हणून या बिस्किटाला मी पंपकिन सीड्स लावलेले आहेत. किंवा तुम्ही काजू किंवा बदामसुद्धा लावू शकता किंवा थोडे तीळसुद्धा त्याच्यावर टाकू शकता. दिसायला खूप छान दिसतात. एका कढईमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ही कढई आधीच बेक करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये ही बिस्किटाची प्लेट आपल्याला ठेवायची आहे आणि 15 मिनटासाठी झाकून ठेवून हे बिस्किट आपल्याला बेक करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. तर बघू शकता 15 मिनटानंतर बिस्किटं मस्त असे बेक झालेले आहेत, शिजलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत बिस्किटं झालेले आहेत. आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाहीत की हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.